हॅलो नमस्ते, मी रुपाली स्वागत करत आहे रुपाज कॉर्नर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग या दिवाळीत आपण बनवूया स्पेशल म्हैसूर पाक. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप बेसन, 1 कप साखर, 1 कप तूप. सर्वात पहिल्यांदा आपण बेसन एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यात अर्धी वाटी तूप टाकून चांगलं फेटाळून घेऊयात. व्यवस्थित फेटाळून घेऊयात. मग आपण पाकाची तयारी करूयात. गॅसवर कढई ठेवा. मग त्यात 1 कप साखर, अर्धा कप पाणी टाकून ते मिश्रण व्यवस्थित हलवत राहा. नेहमी स्टिअर करत राहा. असा एक तारी पाक तयार झाला की मग त्यामध्ये बेसनाचं मिश्रण घालून नेहमी हलवत राहा. पाक आणि बेसनाचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत तुम्ही हलवत राहा. जेव्हा ते शिजत येईल ना, त्यावर असे हे बघा छोटे छोटे बलून दिसायला लागतील. ते बलून दिसायला लागले की मग समजून जायचं की आपलं बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे. मग त्यामध्ये आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून त्यामध्ये आपण जे साईडला तूप ठेवलेलं होतं ते तूप हळूहळू प्रमाणात टाकून पुन्हा स्टिअर करत जा. व्यवस्थित नेहमी हात न थांबवता हलवणं चालूच ठेवा. आणि हीच पद्धत आहे म्हैसूर पाकाला जाळी बनवण्यासाठी, जाळी येण्यासाठी. त्यासाठी दुसरं काहीही टाकण्याची काहीच गरज नाही. याच पद्धतीने 1-1 चम्मच तूप टाकून तुम्ही नेहमी स्टिअर करत राहा. म्हणजे व्यवस्थित म्हैसूर पाकाला जाळी पडेल. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने म्हैसूर पाकाला जाळी पडलेली आहे. जेव्हा म्हैसूर पाकाची व्यवस्थित अशी गोळी बनेल त्या बेसनाची, तेव्हा समजून जायचं की आपला म्हैसूर पाक बनून तयार आहे. आणि व्यवस्थित सगळं तूप सोडून देतो म्हैसूर पाक, तेव्हा पण आपल्याला लक्षात येईल की हा बनलेला आहे. एक साईडला आता एका टिनला तेल किंवा तूप लावून घ्या आणि गॅसची फ्लेम बंद करून बनलेला म्हैसूर पाक त्यामध्ये टाकून 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्या. त्याला जास्ती हलवू नका, म्हणजे आपली जाळी निघून जाईल. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने म्हैसूर पाकाने संपूर्ण तेल सोडलेलं आहे, तूप सोडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवेल. म्हैसूर पाक तूप सगळं सोडून देतो, दिसतंय ना. मग 10 ते 15 मिनिटांनी त्याच्या व्यवस्थित वड्या पाडा. तुमच्याकडे चौकोनी टीन असेल तर तुम्ही चौकोनी टाकू शकता. माझ्याकडे हा गोलच उपलब्ध होता म्हणून मी यातच बनवला आहे. तुम्ही पाहू शकता जाळी किती व्यवस्थित बनलेली आहे. अशा पद्धतीने या दिवाळीला म्हैसूर पाक नक्की बनवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.